टीडीआर घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी ही मागणी केली आहे. टीडीआर घोटाळ्यामध्ये बावनकुळेंचा सहभाग असेल तर प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही असंही शिरसाटांनी म्हटलेलं आहे. तर टीडीआर घोटाळ्यामध्ये बावनकुळेंसंदर्भात संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. टीडीआर घोटाळ्यामध्ये बावनकुळेंचा सहभाग असेल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही असं शिरसाट म्हणाले. मला वाटतं बावनकुळे साहेब असं काम करणार नाहीत, परंतु कदाचित त्यांची दिशाभूल झाली असावी किंवा काय झालं असावं याची खरी अर्थानं माहिती माझ्याकडे पण नाही आहे. म्हणून योग्य ती माहिती जर आली तर त्याच्यावर बोलणं संयुक्तिक ठरेल. परंतु बावनकुळे साहेबांनी याची दखल निश्चित घेतली असेल आणि असं काही घडलं तर त्याच्यावरती कारवाईसुद्धा करेल किंवा त्या प्रकरणाचा काय मोक्ष लावायचा आहे हे बावनकुळे साहेब स्वतः ठरवतील. पण या संपूर्ण प्रकरणाची असं 155 कोटीचा आरोप होते, चौकशी होणं गरजेचं आहे. नाही, करतील ना बावनकुळे साहेब, चौकशी निश्चित करतील त्याचे, कारण की त्यांचा काही संबंध नसतात. कारण अशा टीडीआर वगैरे देणं हा रुटीनचा जो काही भाग असतो त्या अनुषंगाने त्यांनी केलं असावं. परंतु तरीही त्यांच्याकडून म्हणजे काही चूक झाली का किंवा चुकीचा टीडीआर गेलाय का याची पडताळणी ते जरूर करतील.